बोला साहेब. कराड येथील सरस्वती शैक्षणिक संकुलाने काढलेल्या अभिनंदन रॅलीने कराडकरांचे लक्ष वेधून घेतले. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीच्या बळावर तब्बल 39 पदकांना गवसणी घातली. सर्व भारतीयांच्या मुखातून खेळाडूंच्या अभिनंदनाचे शब्द बाहेर पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर कराड येथील जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती शैक्षणिक संकुलाच्या वतीने पदक विजेत्या खेळाडूंच्या स्मरणार्थ अभिनंदन रॅली काढण्यात आली. कराड येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये तब्बल 500हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांचे झांज पथक, विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, स्केटिंग, सायकलिंग तसेच सरस्वती शैक्षणिक संकुलातील क्रीडा क्षेत्रामध्ये यश मिळालेल्या विद्यार्थ्यांसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व संचालकांचाही सहभाग होता. भारत मातेची प्रतिमा आणि पदक विजेत्या खेळाडूंचे पोस्टर विद्यार्थ्यांनी हातामध्ये घेतले होते. खेलो इंडिया, जीतो इंडिया, भारत माता की जय, वंदे मातरम, चला खेळ खेळूया आणि भारत बलवान बनवूया अशा घोषणांनी संपूर्ण परिसर धुमधुमून गेला. यावेळी श्रावणसरींनीही हजेरी लावली. या वैशिष्ट्यपूर्ण रॅलीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जनकल्याण शैक्षणिक संकुलातर्फे आज ग्लासगोमध्ये नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय संघानं 39 पदकांची कमाई केली आणि 4था क्रमांक धारण केला. तसंच पुढचं 100वे कॉमनवेल्थ गेम्स भारतामध्ये होणार आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि या खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही यात्रा काढलेली आहे. सर्व विजयी खेळाडूंचं अभिनंदन करत आहोत आणि जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे या सर्व खेळाडू अभिवादन करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत. याची सुरुवात कराडमध्ये करण्याचं कारण म्हणजे कराडमध्ये जे हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये ज्यांनी पदक मिळवलं असे आशाबाजी जाधव यांना कुस्तीमध्ये पदक मिळालं आणि तीच परंपरा यापुढेही चालू राहावी आणि कराडकरांनी यापासून काहीतरी प्रेरणा घ्यावी म्हणून ही यात्रा आम्ही काढत आहोत. धन्यवाद. बोला साहेब.